राम राम जी. कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? बरेच असतील आणि बरेच राहा. हा, स्वयंपाक करायचा आहे आपला. स्वयंपाकासाठी आलती इथं वाटी न्यायला, वाटी. हा, भाजी बनवायची ना. तर दाखवते तुम्हाला भाजी आपण काय बनवणार आहे मी. हा, चला आली आता. वाटी नेते ना. हे काय, वाटी घेतली. चला आता आतमध्ये. आतमध्ये दाखवते तुम्हाला मी काय बनवणार आहे. हा, हे काय वातावरण बाहेरचं नसेल दिसत ना, ऊन लय पडलंय. हा, ऊन आफाट ऊन आहे. उन्हाचं काही कमी नाही आहे. रसोईमध्ये आलती ना वाटी न्यायला. स्वयंपाक आपल्याला रूममध्येच बनवायचा आहे, कारण अजून रसोईचं काय उद्घाटन केलेलं नाही आहे. म्हणजे हवन करायचं आहे ना, तर पूजा काय अजून झाली नाही. त्याच्यामुळं ते रसोईचं अजून काय म्हणजे यूज नाही करत आपण गॅस सिलेंडर तिथं. जेव्हा आपलं हवन होईल ना तेव्हा करू. बघू आता देव परमेश्वर केव्हा त्याला परमिशन देतोय हवनला. कारण काम राहिलंय थोडंसं त्याचं अजून. बरंच राहिलंय, थोडं नाही बरंच राहिलंय. पण चला, जशी जशी पोरं मेहनत करतात तसं तसं करत राहायचं काम है ना. तर चला स्वयंपाक करते आता मी. तर स्वयंपाकामध्ये हे बघा मस्तपैकी दाखवते तुम्हाला काय काय घेतलंय. हे बघा, हे तर एक भोपळा घेतलेला आहे मस्तपैकी. हे भोपळा आहे. आणि आपल्याला ह्या भोपळ्याचं काय बनवायचं सांगू का? ह्या भोपळ्याचं बनवायचं आहे कोफ्ते. कोफ्ता नाही का, बेसन आणि भोपळा हे कद्दूकस करायचं. म्हणजे ह्याने कस करायचं आणि मग आहे ना बेसन कालवायचं. ह्यातलं पाणी काढायचं सगळं. पहिलं कस करायचं, कस म्हणजे खिसून घ्यायचं. खिसून घेतलं त्याचं पाणी काढायचं. पाणी काढल्याच्या नंतर मग सुक्कं बेसन असतं ना, सुक्कं बेसन, त्याच्यात हळदी, लाल तिखट आणि नमक सगळं मिक्स करून हे जसं आपण पकोडे कसं बनवतो, म्हणजे भजी कसं बनवतो, कांदा भजी अगं तसं आहे ना, मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्याच्या नंतर मग आपण त्याचे पकोडे उतरायचे, म्हणजे पकोडे तळायचे. आणि पकोड्याचे तळल्याच्या नंतर मग त्याच्यात कांदा, लसण, हे लाल तिखट, हे सगळं टमाटर वगैरे घालून, आता मी काढते अजून मसाला काही काढला नाही पण तुम्हाला थोडं थोडं सांगते. तर तसं बनवायचं. ह्याचं मिक्सीमध्ये फिरवायचं ग्राइंडर करून आणि मस्त फोडणी द्यायची. बघा पकोड्याची म्हणजे कोफ्ता ह्याला म्हणतात, गिया के कोफ्ते. हा, थंबनेल आपलं गिया के कोफ्ते असणार आहे. तर चला आता करते सुरुवात. वाटी आणायला गेलते रसोईमधनं, आणली वाटी. करू आता सुरुवात आहे. चला आता हे का असं किसून घेतलं बरं का मस्त. आता आपल्याला बनवायच्यात भोपळा किसून घेतलाय बरं का. कोफ्ते बनवायचेत आता आपल्याला. चला आता हे बघा, हे मसाला काढलेला आहे मी कोफ्त्याची सब्जी बनवायला. कांदा, लाल मिरची, लसण, हिरवी मिरची आणि टमाटर. तर हे आपल्याला बनवायचे आता मस्त घिया की सब्जी. हे मसाला आहे बरं का. हा, तुम्ही मसाला तर आहे ना, आपण पहिलं तर ते पकोडे बनवायचे. पकोडे बनवल्याच्या नंतर मग हे मसाला वाटल्याला त्या भाजीमध्ये टाकायचा. दाखवते तुम्हाला. चला आता हे बघा मस्त घिया पिळून काढलं बरं का मी. भोपळा असं ह्या पाण्यातून पिळून काढलं आणि हे असं सुक्का केला. आणि त्यात मी लाल तिखट, हळदी आणि नमक टाकून घेतलं आहे. आता आपल्याला हे कालवायचं आहे बेसन. तर आता मी बेसन कालवून घेते. चला हे बघा मस्त असा, ह्या बघा पाणी अजिबात टाकायचं नाही बरं का. हां, म्हणजे भोपळ्याचं पहिलं पाणी काढून घ्यायचं सगळं. पाणी अजिबात ठेवायचं नाही. आपल्याला फक्त सुक्कं बेसन टाकायचं. भोपळ्याला तर ऑलरेडी पहिलेच पाणी असतं भरपूर आहे ना, तर त्याच्यातच मिक्स करायचं आहे फक्त. हे बघा असं. आता हे झालं आपलं घियाचं सारण कोफ्ते बनवायचं तयार. आता दाखवते तुम्हाला पुढं अजून तळून. चला आता हवा कढई ठेवली आणि कढईमध्ये राईचं तेल लागले गरम व्हायला. आपल्याला बनवायच्यात मस्त घिया के कोफ्ते. तर आता हे तळायसाठी तेल गरम व्हायला लागले, तर आपण ह्याचं भाजी बनवायसाठी
वाटण वाटून घेऊ. हा चला आता ह्या का मस्त आपला मसाला तयार करून घेतला आहे मी. हां आता मी आहे ना पकोडे बनवून घेते. हा भजी तेल लागलं गरम व्हायला. चला आता मस्त आहे बा टाकल्यात बरं का, गरम तेलातच टाकल्यात जरा, कारण पोरांना आता उशीर व्हायला लागला आहे कामाला. ह्यांच्या डब्यांसाठी चालले बरं का आता पोरांच्या. तर चला आता मी हे जरा होऊ द्या, दाखवते तुम्हाला काय लागल्यात बनायला. मस्त पकोडे घेऊ सगळे बनवून आता. तर चला आता हे का मस्त हे पकोडे आपले अगदी तयार बघा. हे का दिसत नसतात, थांबा मी काढून घेते सगळ्या पहिले मग. तर चला मस्त आहे बघा, कोफ्ते आपले तयार झालेले आहेत भाजीसाठी. तर हे जे आपल्याला बनवायची भाजी. तर कसं वाटतं घियाचे कोफ्ते सांगा, दाखवते तुम्हाला रेसिपी. हे बनायला लागली आता मी घेते हे सगळे बनवून. तर चला मस्त आपले कोफ्ते तयार झालेले आहेत. हा है ना घियाचे कोफ्ते. हे बघा छानपैकी छान तयार केलेत बघा, मस्त ताटली भरून बनवलंय. आता हे तेल कमी केलंय जरा. आता ह्या तेलात आपल्याला बनवायचंय कोफ्ते का साग. कोफ्ते का साग पण म्हणतात, भाजी पण कालवण म्हणू आपण, कारण तुम्हाला माहिती आहे ना. हे बघा आता मी हे ह्याच्यात टाकते मसाला, कारण तुम्हाला माहिती आहे हे आहे ना जास्त हरियाणामध्ये असल्या सब्ज्या खात्यात, भाज्या खात्यात है ना. चला आता मी टाकून घेते. चला आता ह्याच्यात मस्त हळदी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आता हे जे मसाला आहे ना आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे बरं का. आता हे जरा वेगळ्या पद्धतीचा मसाला बनवायला लागले मी. मसाला तोच असतो पण आहे ना ह्यात जरा पाणी टाकून मी म्हणजे हे करत असते, काय फ्राय करते. आता हे पाणी जवळ हे सुकत नाही ना, पाणी जवळ तेल दिसत नाही आपलं त्यावर आपण हे भाजी टाकायची नाही त्याच्यात. हे झाल्याच्या नंतर मसाला झाकून ठेवते मी 10-15 मिनटं ह्याला. तर हे मसाला तयार झाल्याच्या नंतर परत भेटू आपण परत. तर ह्याची बनवायची भाजी आणि हे आहेत आपले खाण्यासाठी, खायला पण छान लागते. तर कवा खाऊन बघा. सगळा आपले व्हायला लागले तयार मसाला ग्रेव्ही. त्यावर आपण पोरांचं रिएक्शन बघू ह्याच्यावर काय आहे. एक तर पोरगं झोपलं आहे ते बघा, झोपले म्हणजे खाऊन पिऊन झोपले. तुम्हाला माहिती आहे शेवचा परोठा बनवला होता मी, चहा नाश्ता करून झोपल्यात, कारण त्यांची रात्रपाळी आहे ना त्याच्यामुळं झोपा चालल्यात. हे बघा मस्त निवांत झोपलाय. रोहन एक बाहेर आहे. रोहन, हे रोहन, रोहन ले चल ये खाले. उठा रे, उठून आणि हे बघा आता हे पोरांना देते मी. आता ते उठेल तेव्हा खाईल. ते घेतलं हातात, चालू झाला खायचं. हां कशी झाली आहे? मस्त आहे. आता अजून दुसरं पण येत आहे बघा, ते आता टेस्ट लागलं म्हणतोय छान झाला आहे. आता बघू कोण गिरायक येतं इथं. एक गिरायक तर आलता, तो खाऊन गेला मस्त आहे म्हणून. आता दुसऱ्याचा पण आलाय नंबर, ते पण यायला लागलाय जवळ. 5 रुपये 5 रुपये 5 रुपये प्लेट, 5 रुपये 5 रुपये 5 रुपये 5 रुपये 5 रुपये प्लेट. 5 रुपये 5 रुपये 5 रुपये प्लेट. कशी झाली? छान झाली म्हणतोय. चला आता आपली भाजी बघू, भाजी काय म्हणती, गिरवी काय म्हणती, गिरवी काय म्हणती. गिरवी पण मस्त व्हायला लागलेली आता तयार. होऊ द्या अजून ना 2 मिनटं. कशी लागली अरे परोठे? हा नींद हो गई, चांगली झाली ना झोप. चलो चला आता झाली का नाही गिरवी तयार. बघा हे बघा, हा किती पाणी टाकलं होतं मी, गेलं ना सुकून सगळं पाणी. आणि आता ही आपली गिरवी अगदी तेल सोडलं ह्याने, मस्त तयार झालेली आहे.
हा. तर आता हो का छानपैकी मी हे सगळे जे आहेत ना भाजी टाकून घेते हे. तर आता हे आपली मस्त तर्रीबाज अगदी कोफते बिया कोफते का साग तयार. ह्याला म्हणतात बिया कोफत्याचा साग है ना. झाले ना उपतेमध्ये. आता मी घेते रोट्या बनवून. ह्यात पाणी टाकणार आहे थोडंसं तर्री रस्सा बनवायला. हां तर्री रस्सा बनवायचा आपल्याला. तर हे बघा ह्याला म्हणतात बियाचा साग. हरियाणामध्ये खात्यात बरं का हे. तर मी बनवलं एक दाखवलं तुम्हाला. पहिलं पण दाखवलेलं आहे पण आज परत ह्याचा नंबर आला. मग ह्याचा नंबर आला तर चला म्हणलं आपण मस्तपैकी बनवून देऊ. चला थोडीशी तरी आता मी घेते रोट्या बनवू ना. चला आता मस्तपैकी हो का लागली रोट्या बनवायला. खरं तर पण आता रोट्या काय मला वाटतंय दाखवते का नाही काय माहिती तुम्हाला. मी आता आहे ना पोराला देते मस्तपैकी भाजी बरं का जेवायला. कारण त्यांना उशीर व्हायला लागलेला आहे आता त्यांच्यामुळं. आपण तर काय हे बघा मस्त भाजी झालेली आहे. थोडीशीच किती देऊ रे ह्यांना टेस्ट बघायसाठी बरं का. आता ही टेस्ट रोट्या पण चालू आहेत आणि सगळी कामं संगच असतात माझी. हे बघा दिसते बसलं जेवायला. हां हे बघा दोघांची पण तयारी मस्तपैकी. आता मी बनवते रोट्या. खरंच म्हणलं तर घाई असते सकाळ सकाळची. रात्रपाळी आहे ना नाही जमत आम्हाला. कारण आहे ना रात्रपाळीमध्ये माझं आहे ना लय हाल होत्यात. सकाळपासून जे चालू असते ना नाश्ता स्वयंपाक हेन तेन 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 दिवसभर. त्यांच्या पुढं मग काय नसतं एवढं काम त्यांच्या पुढं. तर चला आता हे बघा अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आजचा व्हिडिओ ते पण सांगा. कारण आता आहे ना लय काम आहे अजून आणि टाईम राहिलेला आहे थोडासा. तर भाजी पण आपली मस्त ओकेमध्ये झालेली आहे. हां कशी वाटली भाजी ते पण सांगा. हा का करपली तर असं आहे. मग अजून एक थांबलेलंच आहे. अजून काय माहिती त्याला काय पाहिजे मला माहीत नाही. पण बसलाय आता ते सुद्धा माझ्याकडेच बघतोय. बारकं रोहन ते पिल्लं पण माझ्याकडेच बघायला लागले. मम्मी काय चाललंय मम्मी काय करते कवा जेवाय देते. आम्हाला टायमिंग नाही राहिलेला. टायमिंग पूर्ण व्हायला लागलेला आहे. तर चालू आहे आता जेवण. हे वाट बघत होता माझ्याकडे बघत होता की मम्मीचं काय चाललंय. आणि ह्याचं आपलं चालू आहे. हाँ कोफ्ते कैसे बन रहे हैं. मस्त बन रहे हैं कोफ्ते का साग. बढ़िया बन रहे हैं ना. चालेल मी बना लू रोटियाँ. चला आता मी बनवून घेते स्वयंपाक. आपली भाजी पण मस्तपैकी हे बघा तयार आहे आणि छान बनवलेली आहे बरं का. तुम्ही म्हणत असताल तर एकदा तुम्ही सुद्धा करून बघा. हा आणि खाऊन बघा छान वाटेल. हा चला आता बघू आता पुढं करते का नाही हे मला माहीत नाही. व्हिडिओ काही तर स्टॉप करते हे पण मला माहीत नाही. चला तर घ्या सगळ्यांनी काळजी. आज बघा किती पातळ रोट्या बनवल्या तुम्ही रोहनच्या. म्हणलं मग मी अशाच बनव. म्हणलं अशा का तर म्हणलं मी अशाच घेऊन जाणार आहे. आज तुम्हाला माहिती आहे का पीठ थोडंसं कमी होतं. आता त्याच ते म्हणते मग मी अशा रोज बनवत जा. असल्या काय बाय रोटे ह्या का कागदागत रोट्या झाल्यात. अगदी कागद कसा असतोय असं फूक मारलं तरी उडून जायच्या रोट्या झाल्यात. तर चला ठीक आहे म्हणलं बनवते बाबा. बघा आहे का काय रोटी झाली बाया. याय ना पण ह्याच्यावर. तर अशा रोट्या सुद्धा खाऊन बघा छान लागतात. एकाच घासात आत डायरेक्ट.
हा दुसरा घास हे करायची गरजच नाही ह्याला बघा. तर चला आपले हे बघा मस्त रोट्या केल्यात पोरांना न्यायपुरत्या. कारण मला आपली शिळी आहे ना माझी. कुठे गेली रे शिळी रोटी? दोन नव्हे. हे बघा हे मस्त झालेली आहे भाजी है ना. चला आता झाले, आता डबा करते तयार पोरांचा. चला आता पोरांचं झालं आता माझी सुरुवात. आता मी माझ्यासाठी रोट्या बनवते. पोरांनी डबे पॅक केलेले आहेत. तयार चालले आता कामाला. ठीक आहे, बॅग घेतले, बॅग पण तयार झालेलं आहे आणि ह्यांची पण तयारी चाललेली आहे मस्तपैकी. तर कामाची तयारी काय करायचं आता, काम तर करणंच. हा हा घेते. तर आता चलो व्हिडिओ पण करते आता मी. बाय करते रिशू. चालली पोरं कामाला. बाय. चला आता मस्तपैकी पोरांचं झालंय, चालली दोन्ही कामाला. तर कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ माझे ते पण सांगत जावं बरं का. काय माहिती कसे वाटतात कसे नाही, पण हा मी टाकत असते आपल्या रोजचं एक एक दिवस आपलं असतं. तर आता ह्याच्यावर तुम्हाला उद्याच व्हिडिओ येणार. दोघांचे कपडे एकसारखे, कारण एकच कंपनीमध्ये जिंदल. कोणचं आहे रे जिंदल? जिंदल लाईफस्टाईल. तर तिथं कामाला आहेत पोरं. आराम ते जाइयो, आराम ते एक साईड त्या गेले. तर आता हे गेले पोरं कामाला. आता आता आज तर गेली. हे काय वातावरण इकडचं कसलं जंगल आहे नुसतं. हाय माणसं येतात बरं का इथं बसायला, असं काही नाही, नाही येतात बसायला सुद्धा. चला बाबा मी पण रिलॅक्स झाली जरा. गेली पोरं कामाला. तर चला गेली पोरं कामाला, बसली आता जरा रिलॅक्समध्ये. लय घाम ह्या टाइम आहे. कसलं ऊन बघा कसलं पडलंय कडक नुसतं. तर चला आता ह्याच्यावर तुम्हाला आता व्हिडिओ येणार उद्याच. कारण माझं जे असतं ना डेली रुटीन ते दाखवायचा माझा प्रयत्न असतोय. आता आता इथून पुढं आहे ना म्हणजे काही कामच नाही. आता पोरं गेली म्हणल्यावर काय, आता माझं घरातलं भांडं कुंडं झाडून लुटून अजून मला जेवण करायचं आहे. हां तर आता त्याच्यानंतर मग काय संध्याकाळी ते काय तेच मग संध्याकाळचे पण कामं असतात, पण काय दाखवायचे नसतात तेवढे काही कामं. संध्याकाळी तेच गाणे वगैरे बनवते, जरा नाचते बोलते, गाणे आपलं चाललेलं असते माझं. हां गाणे वगैरे बनवते ते तर काय दाखवायचं आहे संध्याकाळचं. आत्तापर्यंत पोरांची रात्रपाळी चालू आहे ना. हां तर लय ऊन पडलं आहे. तर आता ह्याच्यावर तुम्हाला उद्या ह्या टायमाला व्हिडिओ येणार. तर घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. आणि सगळ्यांनी खुश राहा. हां घ्या सगळ्यांनी काळजी. आणि सगळ्यांनी जेवायला. आता मी पहिले जेवण करणार आहे, मला लय भूक लागली आता. हां आता पोरांचं झालं, आता माझं मी जेवण करते. मस्त जरा वेळ तर आराम करणार आहे, मग बाकीचं उरकणार आहे. काम लय असतं, बाकीचं नंतर बघता येईल. हां काय आता मलाच करायचं आहे. आज जरी केलं तरी मी करणार, उद्या जरी केलं तरी मी करणार, 4 दिवसांनी जरी केलं तर मलाच करावं लागतं आहे. थोडे दिवस अजून. हां थोड्या दिवसाच्या नंतर 2 सुना येतील. मग खरंच 2 आणणार आहे संगच. दोघांचं संगच लग्न करून टाकणार आहे. हां हे काम करून करून आहे ना जीव वैतागून गेला माझा. घरातलं काम लय असतं, घरचे काम करू करू खरंच वैतागून गेला जीव माझा नुसता. आणि मग घरात सुना आल्या का नाही, मग मी कुठेतरी बाहेर जाणार. बाहेर म्हणजे कुठं माहिती आहे का, आता आपल्या मनातलं बोलते मी. बाहेर जाणार मी हरिद्वार ऋषिकेश, गंगाजी का स्नान. मस्त तिकडे जाणार 4 दिवस, काही येणारच नाही माघारी. चला ते नंतरची गोष्ट आहे. घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आहे. हां सगळ्यांनी खुश राहा. बाय.